कर्जत तालुका त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत हा लढा कायम ठेवला। जे दुसरे तक्रारदार होते त्यांच्यावर दबाव आणला। खरं तर मराठी माणूस कधी चुकत नाही, पण दुर्दैव असं जो कुठला तुमचा मित्र होता तो कसा झाला हे प्रमोद भाऊंनी तिथं सांगितलं। त्याचं दोन नावं होती, कारण मीच कन्फ्युज व्हायचो त्याचं नाव खरं काय। पण त्याला काही झालं असलं तरी तुम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बाजूने राहिला, सत्य याच्या बाजूने राहिला, त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो। त्याच्याच बरोबर अनेक असे लोक आहेत जे या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर राहिलेत, कारण का मी माझ्या बरोबर राहिले असं मी म्हणून चालणार नाही, कारण हा लढा तुमचा होता, तुमच्या भविष्याचा होता। त्यामुळे तुमच्या बरोबर भक्कमपणे राहिले, ज्याच्यामध्ये नितेश भाऊ सूर्यवंशी, म्हणजे तिथे आम्ही बैठकीमध्ये बसलो। मी थोडा आक्रमक आहेच तुम्हाला माहिती आहे, तर कधी कधी मी शांत बसायचो समजून घेण्यासाठी, मध्येच तिथं नितेश भाऊ काय व्हायचं माहित नाही की ते आक्रमक होऊन जायचे। आणि त्याच्याच बरोबर संदीपराव मोरे सुद्धा आमच्या बरोबर होते, ते शांत त्यांना सांगायचे, शांतपणे कसं खरं सांगायचं हे त्यांच्याकडनं तिथे शिकवलं पाहिजे। त्याच्याच बरोबर संकेत भाऊ बारसकर हे स्वतः वकील आहेत। खरं तर मला कधी कधी प्रश्न पडतो, कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही लय भारी बोलताय, पण असं म्हणतात माईक हातामध्ये आल्यानंतर कदाचित हे पण ती पहिली सुरुवात आहे, हळूहळू सवय होऊन जाईल। पण राजकारण फार वेगळं आहे, राजकारण एका बसलं किरण भाऊ जगताप असतील, त्याबरोबर संग्राम भाऊ नराळे असतील, संकेत भाऊ असतील, त्याच्याबरोबर सोमनाथ भाऊ चव्हाण असतील, अमोलजी शिंदे व आपल्यासारखे अनेक मान्यवर आमच्या बरोबर भक्कमपणे राहिलेत। यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचंच इथं आभार व्यक्त करतो। जेव्हा जेव्हा तुमचे प्रश्न मी मांडतो तेव्हा मला तुमच्या डेप्युटी कलेक्टर कोणीतरी दिसतं, तुमच्यामध्ये मला डीवायएसपी, तहसीलदार, पीएसआय, एसआयटी, एएसओ, एसआर क्लर्क, त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर, हे उद्याचे हे सर्व अधिकारी आम्हाला दिसत असतात। आणि राजकारणामध्ये आम्ही काय फक्त आमदार बनण्यासाठी आलेलो नाही, पुढे जाऊन खूप काय आम्हाला करायचंय या देशासाठी, या राज्यासाठी। अजून 30, 35, 40 वर्ष आम्हाला समाजकारण आणि राजकारण करायचंय। हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना उद्या जाऊन आमच्या बरोबर चांगले अधिकारी असणं सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे तुमच्यात आम्ही चांगले प्रामाणिक अधिकारी म्हणून तिथं बघत असतो। उद्या जाऊन जे लोकांना तिथं सेवा देणार व प्रामाणिक आणि चांगले अधिकारी जर आपल्याला उद्या पाहिजे असतील तर ते जी परीक्षा देतात, ज्या प्रक्रियेतून अधिकारी बनतात, ती प्रक्रिया सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे का नाही? त्यामुळे एकतर तुमच्या अडचणी आहेत, कारण तुम्ही, मला माहिती तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये कसं राहता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 15-15 लोक राहतात, कधी कधी क्लासेस मध्येच आंघोळ करतात, तिथंच तुम्ही राहता 18-18 तास, 20-20 तास, 24-24 तास, कधी कधी 1-2 तास झोपता, 3 तास झोपता। पोहे खाल्ले म्हणजे आमचं जेवण झालं। त्याच्याबरोबर परवडत नसेल तर चहा घ्यायचा, चहामध्ये बिस्किट खायचं, याच्यामध्ये तुम्ही दिवस काढता, कसे तरी महिने काढता। त्याच्यात मुलींची परिस्थिती तर फार वेगळी असते, एकच संधी दुसरी संधी, आणि 1-2 संधी झाली मग प्रश्न निघतो, नाही तर चर्चा सुरू होते लग्नाची। आणि मग अशा या वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण शिकत असतात, आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वी चहा कदाचित 3-4 रुपयाला मिळत होता, आता कितीला मिळतो? 12 रुपये, 15 रुपये। देशाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, कमी वापरा, तेल महाग झाले खायचं ते कमी खावा। म्हणजे खर्च कुठेतरी वाढले, महागाई वाढलेली आहे। पोह्याची किंमत पूर्वी 10 वर्षापूर्वी किती रुपये असायची? 5-7 रुपयाला असायचे, आणि चांगले पोहे आणि बरेच मिळायचे, मी सुद्धा खाल्ले। पण आता किती रुपयाला पोह्याची? 35 रुपये।
आता तुम्ही ज्या परिवारातून येता, शेतकरी कुटुंबाचे अनेक मुलं मुली इथे आहेत. सोयाबीनचे भाव 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच आहेत. कपाशीचे भाव तेवढेच आहेत. नाही जेव्हा असं सरकार येतं ते पडतातच, हे तुम्हाला माहिती आहे. कांद्याच्या भावासाठी सुद्धा आपला संघर्ष करावा लागतो. नाही तर खर्च 20 रुपये असताना आपला 2-3 रुपयाला कांदा किलोला तिथं विकावा लागलेला आहे. मग शेतकऱ्याची अशी परिस्थिती असेल तर शेतात काम करणाऱ्या मजुराची काय परिस्थिती असणार आहे? त्याच्याबरोबर इतरही छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदाराची मुलं सुद्धा आपल्यात आहेत. एका दुकानावर अख्खा परिवार चालायचा. आता त्याचाच मुलगा शिकून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच दुकानावर काम करतो. मग आजची ही परिस्थिती असताना उत्पादन आपलं वाढत नाही, आपल्या आई वडिलांचं उत्पादन वाढत नाही. फक्त तुमचं काहीतरी भलं व्हावं यासाठी आपली स्वप्न मारून तुमचे आई वडील कुठून तरी पैसा गोळा करतात, उसने पैसे घेतात आणि तुमची इथं शिक्षणाची फी नाही तर तुमचा खर्च हे तिथं भरत असतात. बरोबर का नाही? त्यामुळे तुमचं स्वप्न हे तुमचं नसून तुमचं स्वप्न हे तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. याची जाण ही तुम्हा सर्वांना आहे आणि आई वडिलांना सुद्धा आहे, तुमच्या शिक्षकांना सुद्धा खऱ्या अर्थाने ती आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी सुटाव्यात यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण काम करत असतो. आता कुठले पेपर फुटले 2026 मध्ये आपण जर 23 पासून सुरुवात करू. मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक 4 नोव्हेंबर 2023 ला पेपर फुटला. वन संरक्षण 5 ऑगस्ट 2023 ला फुटला. तलाठी भरती मी काय वेगळं बोलणार नाही. मला जेलमध्ये टाकणार होते, माझ्यावर एफआयआर होणार होता, पण ते विसरले की रोहित पवार जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलत असतो. आणि आता सिद्ध झालेले तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेपर फुटला होता. हे मी तर म्हणतच होता, तुमच्या माध्यमातून जे पुरावे माझ्याकडे आले. पण आता कुठलं मॅट सुद्धा त्या तिथं सांगत आहे की आपल्या या तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि तो सुद्धा 25, 30 लाख 40 लाखाला एक पेपर गेलाय. त्यावेळेस अंदाजे 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता. त्यात खोलात जाणार आहे. आम्ही कुठलाही विषय सोडत नाही. महाजनको ऑक्टोबर 2023, कोतवाल भरती ऑक्टोबर 2023, सार्वजनिक बांधकाम विभाग 17 डिसेंबर 2023. जरा 24 वर येऊ आपण. जल संपदा फेब्रुवारी 2024-25, राज्य उत्पादक शुल्क सप्टेंबर 2025, म्हणजे तोच विषय ना आपला एक्साइज मध्ये काय झालं होतं की मार्किंग पॅटर्न म्हणजे कुठल्या विषयाला किती महत्व दिले हे फुटला होता. हा विषय तुम्ही आपण सर्वांनी मांडला, पण याच्यामध्ये मॅटनी सुद्धा आता कन्क्लुजन केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्या एमपीएससी सुद्धा सांगितलेलं आहे, हो मार्किंग पॅटर्न हा फुटला होता. म्हणजे एमपीएससी वर जो आपल्या सगळ्यांचा विश्वास हा कायम आहे, अजून सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं आणि भीती वाटते. 2026 मध्ये मी सांगतो, एचएससी केमिस्ट्रीचा 8 फेब्रुवारी 2026, एफडीए ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय मार्च 2026, एसआरपीएफ 2026, नीट परीक्षा याच्याबद्दल मी वेगळं बोलणार नाही. एका मोठ्या नेत्याला घरी बसावं लागलं याच्यासाठी, फक्त युवा शक्ती. सीईटी 27 जून 2026 आणि आता सीईटीचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे जुलै 2024. पुण्याचा सुद्धा आहे. एमएमआरडीचा आता एकनाथ शिंदे साहेबांना काही दिवसांपूर्वी मी भेटलो म्हणलो की साहेब हे फार अंगलटी येणार आहे, याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागते. मी त्यांना ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी एक कमिटी फॉर्म केलेली आहे, समिती फॉर्म केलेली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काय घोळ झाला हे सांगतील. आणि सर्वच अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचंय की याच्यामध्ये कुठलाही प्रेशर तुम्ही घेऊ नका, कारण का आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. तुम्ही जर प्रेशर घेतला आणि खोटा रिपोर्ट बाहेर काढला तर खरं रिपोर्ट कार्ड आम्ही जर पुढे काढलं या मराठी मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी महागात पडेल. त्यामुळे कृपा करून प्रेशर घेऊन या मुलांच्या भवितव्याला तिथं कुणी हात लावू नये अशी आमची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेला तुम्ही बसला होता, तिथं आम्ही आलो होतो, अधिकाऱ्यांनी दिले. आता त्या बाबतीत काय होतं आपण सर्वजण बघू. आता एफडीए पेपर कसा फुटला, कशा ऋषिकेश गांगटे आणि त्यांचे वकील हे तिथं जात होते, भेटत होते, काय झालं कसं झालं. 27 जुलैला पहिला पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी मिळून घेतली. 27 जुलैला अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंना आम्ही भेटलो. 27 जुलै एमपीएससी ला गेलो. त्यात काय कसं झालं प्रमोद भाऊंनी सांगितलं, त्यामुळे मी काय बोलणार नाही. तसा माझा स्वभाव फार कडक आहे असं समजू नका, मी प्रेमाने सुद्धा बोलतो.
फक्त प्रेमाने बोलत असताना कुठेतरी अल्टिमेटम सुद्धा देत असतो त्यांना. त्यामुळे तिथं अल्टिमेटमच दिलं होतं की तुम्ही या बाबतीत जर तपास लगेच सुरू नाही केला तर मग तुम्हाला महागात जाईल आणि लगेचच त्यांनी तिथं तपास सुरू केला. त्याच दिवशी सुरू झाला. आता मी बाहेर आलो तेव्हा लगेचच त्यांनी आधी रेकॉर्ड केला, व्हिडिओ टाकून दिला की काही झालं नाही, असं नाही, होऊ शकत नाही वगैरे. आता त्यांना मान्य करावं लागतं की काहीतरी गडबड झालं का एमपीएससीनेच काल रात्री येतो त्या विषयावर. 28 जुलैला प्रकरणाची चौकशी सुरू झाली. 4 ऑगस्ट मुंबई येथे क्राईम ब्रांचला मी गेलो. 10 ऑगस्टला पेपर फुटी प्रकरण स्टुडंट फर्स्ट कार्यक्रम आपण जो घेतला तिथं गेलो. 18 ऑगस्टला मुंबई सीपी यांना भेटलो आणि 25 ऑगस्टला तिथं पेपर फुटला हे एमपीएससी तिथं मान्य केलं. हे तुम्हाला सर्वांना काल रात्री किती वाजता 11 वाजता का घडत आहे तो काल चर्चा होते. त्यांना असं वाटलं की दुसरा दिवस उजाडणारच नाही, आजचा दिवस दुसरा उजाडला ना, आता चर्चा तर होणारच. आता याचे जे एमपीएससीचे अध्यक्ष आहेत विवेक महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत. एका शाळेतल्या आरटीओचे कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातले त्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मग गोंधळ घालणारा जर एखादा अधिकारी त्याला तुम्ही एमपीएससीचा अध्यक्ष बनवत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. त्यांना तुम्हाला घरी पाठवावं लागेल. पाठवता येत नसेल तर विवंकर साहेबांना मी सांगतो, विनंती करतो सगळ्यांच्या वतीने की आपण नैतिकता बघत असताना हे जे काय घोळ झालेले मार्किंग मॅटर आणि आता हे आमचे एमपीएससी तर कुठेतरी नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही आज उद्याच्या उद्या तुम्ही या राजीनामा तिथे द्यावा. मी तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो आणि अध्यक्षांना सुद्धा सांगतो, एमपीएससीच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, जर या महिन्या अखेरीस पर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी आता माझ्या बरोबर 1, 2, 3, 10, 100, 1000 किती लोक येतील हे मला सांगता. हा लढा तुमचा आहे, हा तुमच्या सगळ्यांचा आहे. एकटा हा लढा व्यक्ती लढू शकत नाही. पाठिंबा आपला द्यावाच लागेल. त्यामुळे या महिन्या अखेरीस पर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षाने शांततेत नैतिकता मनामध्ये घेत तिथं राजीनामा दिलाच पाहिजे. जर नाही दिला तर आम्ही जाब विचारण्यासाठी 1 तारखेला 12 वाजता एमपीएससीच्या कार्यालयाला तिथे जाणाऱ्या अध्यक्षाला सुद्धा भेटू, सचिवाला सुद्धा भेटू आणि त्यांचे राजीनामा आधी झाले असतील तर दुसरा एखादा स्वच्छ प्रतिमेचा त्या जबाबदारी मला माहित नाही त्यांचं आत्ताचं पद आणि हे पद काय कसं आहे, पण ज्याला कोणा द्यायचं त्याला स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला तिथं जबाबदारी दिली पाहिजे या महिन्या अखेरीस, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. कारण काय हा विषय एनडीएचा फक्त आहे का? आता इथे असणारे विद्यार्थी डेप्युटी कलेक्टरला किती जण बसतात, त्यानंतर अजून कुठली कुठली पदं असतात त्याला बसतो का नाही बसत. समजा एखादा पेपर एमपीएससीचा फुटत असेल तर उद्या जाऊन कुठल्या पुढच्या परीक्षेचा फुटणार नाही याची दक्षता नाही, याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? कारण जर तिथं अध्यक्ष त्याला घरी पाठवा. आमचा विश्वास एमपीएससी वर आहे. आमचा विश्वास हा ऑफलाईन परीक्षेवर आहे. या सरकारमध्ये इतके न घेत हुशार ते म्हणतील अरे ऑफलाईनचा पेपर आता फुटला, आता ऑनलाईन आम्हाला घ्यावं लागते. मला त्यांना सांगायचे सरळ परीक्षेपासून अनेक उदाहरणं आम्ही दिलेले, ऑनलाईन पेपर इतके फुटले, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको, आम्हाला ऑफलाईनच पाहिजे. आणि ऑफलाईन घेत असताना आम्हाला एमपीएससी तूनच पाहिजे, आम्हाला दुसरं कुठं नको. पण एमपीएससी तून घेत असताना आम्हाला या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली कुठलीही परीक्षा नको.
आणि सचिव सुद्धा. आता या झालं ते पुण्याचं पुण्याचं घेतलं ना विषय. आता याच्या बाबतीत तुम्हाला अनेक लोकांना झाले. मला माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून कळेल तुम्हाला सगळ्यांना एमपीएससीचे 3 अधिकारी आहेत. पेपर फुटीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तपास केल्यानंतर हे कुठे अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आले नाही. मला जे काय आमच्या परिसराच्या लोकांतून बाहेरच्या लोकांतून जे काय कळलेलं ते आहे. 3 लोकांचं नाव असावं असं मला वाटतंय. त्यानंतर एक महाशय कुठल्या तरी क्लासचे माझ्यावर बोलत होते, रोहित पवारला माहित नाही, खोटी माहिती देतात. मी तपासाला जायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले. प्रवीण पाटील अकॅडमी सुद्धा एफआयआर झाला असं मला कळतंय. आणि अशी बरीच नाव आहेत. 7